Hello all, welcome to my channel Happy Study Time. So today we are going to solve practice set 6. Okay, तिथे practice set 6 मध्ये पहिला क्वेश्चन काय, राइट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्स, यूज अ डिवायडर टू फाइंड देम. डिवायडर म्हणजे कुठलं, हे तुमच्या सगळ्यांच्या कंपास मार्क्समध्ये हे इन्स्ट्रुमेंट आहे, याला डिवायडर म्हणतात. सो हे यूज करायचं आहे डिवायडर. तर आता पहिलं कॉन्ग्रुएंट लाईन्स म्हणजे काय, तर दोन्हीचं लेंथ जे सेम असेल, सेगमेंट ज्यांची लाईन सेगमेंट ज्यांचे मेजर ज्यांचं सेम असेल ते. तर आता आपण पहिले BGचं घेऊयात. हे असं बोलायचं आहे आणि हे अजिबात न हरवता सगळ्या लाईन्सला लावून बघायचं आहे. सो ह्याला हे होतं आहे का, नाही. ह्याला होतं आहे का, GCला येस. सो तुम्ही कसं लिहिणार आहे, सेगमेंट BG इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट GC. हे पहिलं झालं. ओके, आता आपण NG घेऊयात किंवा GN, एनिथिंग यू कॅन से, GN आणि NG. सो हे ह्याला आहे का, नाही. ह्याला होतं आहे का, येस होतं आहे. सो सेगमेंट GN इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट GR. अगेन आता आपण MG घेऊन बघूयात. MG, तर MG होतं आहे का कॉन्ग्रुएंट, सगळ्या ह्याला लावून बघा, नाही. ह्याला होतं आहे GEला. सो सेगमेंट MG इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट GE. हे GM घेऊन बघूयात, ते GNला कॉन्ग्रुएंट होतं आहे. सो सेगमेंट GM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट GN. ओके, आता क्वेश्चन 2 काय आहे, हा आपण इथेच सॉल्व करणार आहे. ऑन द गिवन लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग पॉईंट शोन ऑन इट्स इक्वल. म्हणजे हे इक्वल आहेत, QP मधलं डिस्टन्स इक्वल आहे, PZ मधलं इक्वल आहे, ZY मधलं इक्वल आहे. सो हेन्स फिल इन द ब्लँक. सो सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट. आता ही सेगमेंट AB कशाला कॉन्ग्रुएंट आहे, तर WAला, कारण सेम पॉईंट आहे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. सो आपण घेऊयात सेगमेंट WA. तर सेगमेंट AP, A आणि P पॉईंट, हा AP, त्या दोघांमध्ये किती पॉईंट्स आहेत, 1 2 3 4 पॉईंट्स आहेत. तर तुम्ही कुठलाही ह्याच्यातलं घेऊ शकता ज्याच्यामध्ये 4 पॉईंट्स आहेत, कुठलीही सेगमेंट घेऊ शकता. समजा आपण Y पासून सुरुवात केली, सो वायमध्ये 1 2 3 4 पॉईंट आहेत आणि त्याच्यानंतर C आहे. सो हे YC ह्याला कॉन्ग्रुएंट आहे हे. सो सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट YC. सेगमेंट AC मध्ये किती पॉईंट आहे, 1 पॉईंट आहे. सो आपण सेगमेंट AX पण घेऊ शकतो ज्याच्यामध्ये 1 पॉईंट आहे. सो AX तुम्ही कुठलाही घेऊ शकता ज्याच्यामध्ये 1 पॉईंट आहे. तुम्ही QZ सुद्धा घेऊ शकता, कारण हे डिस्टन्स हे दोघं सगळ्यामधलं सेम आहे. PY घेऊ शकता, ZX घेऊ शकता. ओके, सो सेगमेंट BY इज कॉन्ग्रुएंट टू विच सेगमेंट BY. तर BY मध्ये किती आहेत पॉईंट्स, 1 2 3. सो तुम्ही हे कुठलेही घेऊ शकता. आपण समजा P पासून सुरुवात केली तर 1 2 3. सो PW इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BY. सेगमेंट YQ किती पॉईंट्स आहेत, 2 पॉईंट्स आहेत. सो आपण Z पासून समजा सुरुवात केली तर 2 पॉईंट ठेवून काय होईल, ZW इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट YQ. सेगमेंट BW किती पॉईंट आहे, मध्ये 1 पॉईंट आहे. तसंच आपण इथे WX सोडून WY सुद्धा घेऊ शकतो, WY. ओके, हे कळलेलं आहे सगळ्यांना. तर इथे आता आपण लगेच प्रॅक्टिस सेट 7 आहे ह्याच्यामध्ये आपण सॉल्व करणार आहे. तर इथे प्रॅक्टिस सेट 7 आपण सोडवायला सुरुवात करणार आहे. तर त्याचे इथे आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल्स दाखवायचे आहेत. आधी आपण कॉन्ग्रुएंट साईड दाखवल्या, पण आता इथे कॉन्ग्रुएंट अँगल्स, इथे अँगल्स दिलेले आहेत, अँगलचे मेजर्स दिलेले आहेत. ओके, सो जो इथे पहिली फिगर आहे, तर या पहिल्या फिगरमध्ये अँगल AOC हा 90 डिग्री आहे. हे राईट अँगल ट्रँगल दिसतोय आपल्याला, राईट अँगल दिसतोय इथे. आणि हा त्याचा OB हा त्याचा अँगल बायसेक्टर आहे. सो अँगल बायसेक्टर म्हणजे काय, हे दोन्ही अँगल्स सेम असणार आहेत, म्हणजे कुठले AOB आणि BOC. तर हा अँगल हा असणार आहे, हा जो 45 डिग्री असणार आहे. तर त्या पहिल्या पेअरचा आन्सर तुम्ही इथे लिहून घ्या, अँगल AOB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BOC. आता हा जो अँगल आहे DOC हा 30 डिग्री आहे. तर 30 डिग्री इथे तुम्हाला कुठे दिसतोय, तर हा LMN. सो ही दुसरी पेअर लिहून घ्या, अँगल DOC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल LMN. ही दुसरी पेअर झाली आपली.
तिसरी पेअर कुठली, हा 90 डिग्री अँगल आहे. सो आपला 90 डिग्री अजून एक कुठला आहे, अँगल AOC. सो अँगल AOC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR, अँगल PQR. आणि फोर्थ पेअर कुठली येणार आहे आपली, हा अँगल आहे, ह्याची कुठली पेअर येईल, RST हा 45 डिग्री आहे. तर अजून 45 डिग्री 2 अँगल्स आहेत आपल्याकडे. तर आपण त्याच्यात अजून 2 पेअर लिहू शकतो. सो अँगल RST, अँगलची साईड कायम इथे मध्ये लिहायची लिहिताना, ज्या इथे अँगल आहे ज्या तुमच्या वर्टेक्सवर ते कायम मध्ये यायला पाहिजे. सो RST इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AOB. आणि फिफ्थ पेअर आपली अजून एक येईल, अँगल RST इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BOC. सो या 5 पेअर आपल्या झाल्या आहेत कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्सच्या. तर आता इथे तुमच्या बुकमध्ये कॉन्ग्रुएन्स ऑफ सर्कल आहे, जे तुम्हाला पुढे असणार आहे शिकायला. तर इथे पण सेम आहे, ज्याची रेडियस सेम आहे ते सर्कल्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता इथे 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटरचे 2 सर्कल्स आहेत. सो दीज सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि हे 2 सेंटीमीटर आणि 1.3 सेंटीमीटर आहे. सो दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. ओके. तर हा लेसन आपला इथे, फर्स्ट लेसन आपला संपलेला आहे इथे. सेकंड लेसनला आपण लवकरच सुरुवात करू. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.